नमस्कार. आज आपण एका अगदी नेहमीच्या पण जरा रंजक विषयावर बोलणार आहोत. घरात झाडू उभी का ठेवू नये? आपल्या एका श्रोत्यानं यावर काही पारंपरिक माहिती आणि वास्तुशास्त्रावरचे थोडे विचार पाठवलेत. तर चला बघूया काय काय कारणं दिली आहेत त्यात. तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या भारतीय परंपरेत ना झाडूला फक्त साफसफाईची वस्तू नाही मानत, तिला देवी लक्ष्मीचं प्रतीक समजलं जातं. त्यामुळे तिचा आदर करणं महत्वाचे आहे असं म्हणतात. आणि मग झाडू उभी ठेवली तर ती सहज पायाखाली वगैरे येऊ शकते आणि मग तो लक्ष्मीचा अपमान मानला जातो. अशी एक म्हणजे श्रद्धा आहे यामागे. हो, बरोबर. आणि गंमत म्हणजे हीच गोष्ट वास्तुशास्त्र पण सांगतंय. म्हणजे पाठवलेल्या माहितीत आहे की वास्तुशास्त्रानुसार पण उभी झाडू ठेवणं चांगलं नाही, अशुभ मानतात. असं म्हणतात की घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, त्याने अस्थिरता येते. अच्छा. नकारात्मक ऊर्जा. हो. आणि अगदी आर्थिक अडचणी पण येऊ शकतात असंही काही लोक मानतात. म्हणजे बघा परंपरा आणि वास्तू कसे एकत्र येते. हो ना, हे खरंच इंटरेस्टिंग आहे की श्रद्धा आणि म्हणजे काय म्हणतात त्याला ऊर्जेचा प्रवाह वगैरे कल्पना कशा जोडल्या जातात. पण यात एक अगदी साधं व्यावहारिक कारण पण दिसतंय नाही का? कुठलं? अहो, उभी ठेवलेली झाडू ती सहज पडू शकते ना घरात. लहान मुलं असतील किंवा मोठी माणसं असतील, वयस्कर, हा, बरोबर. त्यांना इजा व्हायची शक्यता असते अगदी. मग असं वाटतं की कदाचित हीच मूळ काळजी असेल का, आणि नंतर मग त्याला हे धार्मिक किंवा वास्तूचं महत्त्व जोडलं गेलं असेल. शक्यता आहे. म्हणजे सुरक्षितेचा मुद्दा तर आहेच महत्वाचा, तो नाकारता येत नाही. पण त्याचबरोबर जुन्या लोकांचं निरीक्षण पण आहे यात. ते म्हणतात की उभी झाडू घरात पैसा टिकू देत नाही, म्हणजे आर्थिक चंचलता वाढवते. ओहो, असं सुद्धा. हो. आता हे खरं की काय माहीत नाही, पण हा एक विचार प्रवाह दिसतोय. कदाचित यामागे घरात वस्तू व्यवस्थित ठेवण्याची जी एक शिस्त असते ना, त्याचाच भाग असेल हा. म्हणजे बघा, अव्यवस्थितपणा कुठेही अस्थिरताच आणतो, मग ती आर्थिक असो किंवा मानसिक. बरोबर आहे. म्हणजे किती वेगवेगळी कारणं आहेत बघा. धार्मिक आहे, लक्ष्मीचा आदर, मग वास्तूनुसार ऊर्जेचा विचार आहे, स्थिरता, व्यावहारिक सुरक्षितता पण आहे, पडायची भीती आणि आर्थिक संकेत पण. हो, आणि आर्थिक संकेत. म्हणूनच कदाचित एवढे नियम सांगितले जातात की झाडू आडवी ठेवा, नजरेआड, आडोशाला ठेवा. रात्री वापरू नका म्हणतात. हो, रात्री वापरू नये किंवा पायऱ्यांखाली ठेवू नये, हे सगळं ह्याच कारणांना धरून असावं. अगदी. आणि जर आपण थोडं व्यापक दृष्टीने पाहिलं ना याकडे, तर काय दिसतं की अनेकदा ज्या गोष्टी आपल्याला परंपरा किंवा रूढी वाटतात, कधीकधी अंधश्रद्धाही वाटतात, पण त्यांच्या मुळाशी काहीतरी व्यावहारिक शहाणपण असतं, काहीतरी अनुभव असतो, किंवा घरात एक प्रकारची सुव्यवस्था, एक शिस्त लावण्याचा प्रयत्न असतो. खरे, वस्तू कशा हाताळायच्या, कुठे ठेवायच्या, यातून त्या वस्तूचा आणि घराचा पण आदर शिकवला जातो नकळत. बरोबर. चला तर मग आजच्या चर्चेतून एक विचार नक्कीच घेण्यासारखा आहे. तो म्हणजे परंपरेतल्या अनेक गोष्टींमागे केवळ श्रद्धाच नसते असं नाही, तर अनुभव, सुरक्षितता आणि शिस्त हे सगळं पण महत्वाचं असतं. झाडूचा आदर करणं म्हणजे फक्त एका वस्तूचा सन्मान नाही, तर कदाचित घरात सकारात्मकता आणि स्थैर्य जपण्याचा एक मार्ग असू शकतो. काय वाटतं? विचार करायला हरकत नाही यावर.